गुड मॉर्निंग गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ आदिनाथ. आणि कशात मंडळी, मी पण मस्त आहे. आणि दोन चार दिवस म्हणजे दोन चार ब्लॉग झाले आपले असे डायरेक्ट असे सुरू होत आहेत. आणि मी थोडा आज डिले ब्लॉग सुरू केला बिकॉज रस्त्याची कंडिशन तुम्हाला माहिती आहे, तर सकाळ सकाळी गाली गलोच हो जाता है मेरे से, तो इसीलिए मैंने सोचा कि थोड़ा ब्लॉग डिले शुरू करूँ, थोड़ा उजाला हो जाएगा तो शुरू कर दूंगा. और अपने नीचे गाड़ी के यहाँ पे ना एक गार्जियन बेल लगा है मैंने, तो वो बार बार है ना स्पीड ब्रेकर है और उसके अंदर लग जाती है, तब खड्डे बिड्डे में जाते तो खट खट करके आवाज आ रहा है, वो मडगाट में मेरे आपट रही है धड़ाधड़ करके. तो वही देख रहा था कहाँ से आवाज आ रही है. और अभी हम लोग ऐरोली क्रॉस कर चुके हैं और अभी आगे जाके पेट्रोल टॉप अप करेंगे और यहाँ से राइट मुड़ेंगे तो हम लोग सीधा हाईवे पे आगे जाके है ना पेट्रोल टॉप अप करना है, क्योंकि गाड़ी के अंदर एक ही कांडी पेट्रोल है. पेट्रोल पेट्रोल इज बेस्ट फॉर बाइक. पेट्रोल E20 नहीं चाहिए, X95 बोले तो कड़क प्योर पेट्रोल. पेट्रोल. और इस बार मेरे दोस्तों को पूछा मैंने कौन आ रहा है कि नहीं अपने साथ राइड पे, तो सबका नाटक चल रहा था, ये वो सबका सुना, फिर बोला छोड़ कोई दिक्कत नाही, एकटा जीव सदाशिव आदिनाथ पाटील नेहमी एकटाच जातो राईडला, तर ह्यावेळी पण एकटाच, काय हरकत नाही, माझा भाऊ आहे माझ्याबरोबर. आणि यहाँ पे आ गया रस्ता क्रॉसिंग. हम लोग अभी दो चार राइड तो अपनी यही वाली हो गई थी, तो अच्छे खासा रोड मालूम पड़ चुका है अपने को, कहाँ से जाना है कहाँ से आना है. तो मजे तो आ रहे हैं आज गाइस राइड करने के लिए. पीछे एक गाड़ी के अंदर पूरा है ना, मतलब पाला पाचोड़ा दबा के भरा था. वही बोला मैं कहाँ लेके जा रहे हैं, और कंटिन्यू पाला पाचोड़ा गिर रहा था, सब हेलमेट पे धपाधप. क्या ही कर सकते. तो मजे आ रहे गाइस राइड करने के लिए. व्यूज अल्टीमेट है गाइस, व्यूज अल्टीमेट है आज आज के राइड पे. और जहाँ पे हम लोग जा रहे हैं वहां का तो भाई पूछो मत. वहां की तो मैंने रील्स भी नहीं देखी थी कहाँ पे, बट मेरे ऐसे दिमाग में आ गया कि भाई आपको पहले एक बार गाइस बीच में बोला था देखो कि अभी जहाँ पे पानी दिखेगा ना वहां पे हम लोग जाएंगे. तो मुझे बहुत जनों ने बोला था कि पानी से दूर रहो ना. पानी से बच के रहना, खतरा है तुम्हें पानी से, ठीक है. पानी बट वो मेरे से होता नहीं है. तो अब एक डेढ़ हफ्ता हो गया हम लोग राइड पे नहीं गए थे. हाँ, एक दो हफ्ता हो गया रहेगा आई थिंक, क्योंकि यही प्लान पिछले वेडनेसडे को था, बट सॉरी 1 मई को होने वाला था, बट कोई रीजन की वजह से मैं नहीं किया प्लान. वो भी रीजन मैं आपको बताऊंगा क्यों नहीं किया मैंने वो राइड. तो अभी थोड़ा निकलते हैं अपना. और Insta360 गाइस फाइनली रेडी हो चुका है. मैं आपको बताया नहीं, सॉरी भूल गया था मैं आपको बताना कि अपना Insta360 रेडी हो चुका है. मैंने Insta360 कहाँ से करवाया उसका भी मैं आपको बता देता हूँ. मैं CST में जाओगे ना तो आपको एक कैमरा लेंस करके एक शॉप है CST से कुछ 300 मीटर पे, मतलब CST रेलवे स्टेशन से 300 मीटर पे कुछ कैमरा लेंस करके एक शॉप है. वहां पे जाके आपका Insta360 रहेगा तो आपको लेंस चेंज करके मिल जाती है. अभी मेरे Insta360 के अंदर गाइज X4 का लेंस लगा के दिया है, मतलब ऊपर की लेंस X4 की है, वो परफेक्टली फिट हो जाती है, तो वो बेटा की दिए. तो अभी मैंने उस दिन शूट किया उसको अच्छे से, तो मतलब अच्छा शूट आ रहा है उससे. ऐसा नहीं कि मतलब कुछ भी यार लेंस कुछ भी लगा के दे दिया, ऐसा नहीं है. एकदम मतलब जो जेन्युइन है वही दिया है, क्योंकि मेरे से अभी कुछ 10,000 चार्ज किए मुझे, तो उस हिसाब से अभी क्लियरिटी भी अच्छी है. और मुझे कमेंट करके जरूर बताना कि पहले वाली अपनी जो क्लियरिटी और अभी के क्लियरिटी में कितना डिफरेंस है. ठीक है, ये देखो गाइज, आप राइड कर रहे हो तो गाइज प्लीज हेलमेट कैरी करना आपके साथ, और कैरी मतलब पहनना ही है, जरूरी है गाइज. ठीक है. सो गाइस फायनली आपण एका ठिकाणी थांबलो आहे. शहापूरपासून पुढे काहीतरी 10-15 किलोमीटर झाले आपण थांबलो, कारण की थोडं पण थांबलो नव्हतो आणि कंटिन्यू चालत होतो. 70-78 किलोमीटर आपण गाडी चालवली. तर म्हटलं एक थोडा ब्रेक घेऊ, आणि इथे मस्तपैकी एक चहा पितो आहे आपण. आणि सुवासिक बघा फुल हिरो के माफिक खडा आहे. सो आता थोडं चहा पिऊ, आणि आपली रुद्रा बघा
फायनली चहा पिऊया मस्तपैकी एक आणि इथून निघू पुढे आपल्या प्रवासाला. मजा येते. 8:30 झालेत. कडक आहे चहा. मंडळी, आपण मगाशी चहा प्यायला थांबलेलो ना, तिथे काका काय सांगत होते चहावाले की हा पूर्ण एरिया ना गाईज, मतलब हा पूर्ण एरिया ना पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये कन्सिडर केला जातो. शहापूर आणि आटपाडी म्हणून गाव आहे ते मागे आपण तिथे थांबलेलो. तर तिथे काय सांगत होते ते की 2-3 दिवसापूर्वी आहे ना एका वाघाने ना इकडे, म्हणजे एक वाघ आहे ना त्या फॉरेस्ट एरियामधून निघालेला आहे बाहेर, म्हणजे वन्य विभागातून, आणि त्याने 2 माणसांना खाल्लंय. लिटरली 2 माणसांना खाल्लंय. आणि त्याला पकडण्यासाठी ती एक फॉरेस्ट विभागाची टीम आहे ना कंटिन्यू फिरते इकडे तिकडे, सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू ट्रॅप बीप लावतात इकडे तिकडे. तर त्याला पकडण्यासाठी काहीतरी गन घेऊन चिप मारणार आहेत त्याला, जेणेकरून त्याचा लोकेशन ट्रॅक करता येईल. पण आता तो 2-3 दिवसापासून बोलतात की हा एरियातच दिसतोय. त्यांनी आम्हाला सतर्क केलं की भाई आरामात गाडी जा घेऊन आणि घाई गडबड करू नका आणि आरामात चालवा. बघा जरा लक्ष देऊन चालवा गाडी. आम्हाला त्यांनी सतर्क केलं. तर मी त्यांना सांगितलं की थँक्यू काका आम्हाला सांगितल्याबद्दल, कारण की आम्हाला पण काय आयडिया नाहीये, त्यामुळे बरं झालं सांगितलं. तर मग म्हणजे तुम्ही पण जरी ह्या साईडला येणार असाल राईड बीट साठी, तर काही जरा सांभाळून या, कारण की हा सकाळ संध्याकाळ नसतो, पण कसा हायवे आहे ना, पटकन जम्प मारून तो आपल्याला पाडू शकतो. जसं डॉगिश भाई येतात तसे ह्यांचा काय भरोसा नाही. बरोबर आहे ना काही. शेवटी आपण त्यांच्या एरियात जाणार तर ते आपल्या एरियात येणारच ना. आपण कोणाच्या घरात जातो आणि त्रास देतो त्यांना, तर मग ते पण आपल्याला कधी ना कधी त्रास देणारच ना, 100%. तर मग त्याचप्रमाणे ते पण आता आपल्याला त्रास देतात, म्हणजे त्रास नाही पण ते आपल्या एरियात आलेत म्हणून त्यांची जंगलं कापतोय आपण. हा, त्यांचं राहण्याच्या जागी आपण आपली वस्तीकरण करतोय, तर टोटल रॉंग ना गाईज. त्यामुळे मग ते आता असं होणारच. सो येणार असाल तर सांभाळून या इथे, कारण की हा पूर्ण एरिया ना गाईज ओसाड आहे, म्हणजे असा पूर्ण हिरवळ नाहीये इथे, थोडीफार अशी सुका सुका आहे सगळं. त्यामुळे आता मागे बघितलात पण पोलीस काका पण उभे होते, आणि ह्या साईडला बघतात आता पोलिसांची वर्दळ पण वाढलेली आहे त्यामुळे. सो चलो मंडळी, हे बघा हे वैतरणा डॅम आहे, पूर्ण वैतरणा डॅम आहे हा. याच डॅम मधून तिथे पाणी जातं. आणि हा ब्रिज आहे, हा ब्रिज आपल्याला क्रॉस करून जायचं आहे असं पुढे त्या साईडला. तिथे तो एक छोटा वॉटरफॉल आहे आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर वॉटरफॉल आहे. आपलं सहज एक थोडा वेळ थांबण्यासाठी. आणि ही कमान बघा किती सुंदर आहे. आपण इथून खाली जाऊ शकतो. हे बघा इथून. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे गाईज, किती सुंदर व्ह्यू आहे. मजा आली आज राईड करायला. तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता. जवळपास जर राहत असाल तर काहीतरी 135 किलोमीटर आपल्या मुंबईपासून आहे. टॉप व्ह्यू आहे, टॉप. चला थोडं बसू आणि मग नंतर इथून निघूया पुढे आपल्या डेस्टिनेशनला. गाइस अभी यहाँ से कुछ 850 मीटर बचे हैं और ये पूरा दगड़ी बांधकाम रास्ते पे चल रहे हैं हम लोग. ये देखो, ये भाई सरड्या देख, सरड्या ये तुझ्या मेला काय तो. गाइस सरड़ा था, गाड़ी के नीचे आ जाता तो मर ही जाता, बट बच गया. उसका नसीब अच्छा है.
ये पूरा गांव का इलाका है। अभी गाइस देखते हैं, अंदर जाने देते हैं तो अच्छी बात है, नहीं जाने देंगे तो भी अच्छी बात है। देखते हैं अभी हम लोगों को कैसे क्या है। चलो। सो गाईज फायनली आपण वैतरणा डॅम करून क्रॉस करून आलो आहे आणि तिथे मागे आपण आपली बाईक लावली त्या साईडला आणि हा पूर्ण एरिया बघा। आणि हा एक मित्र भेटला आपल्याला, त्याला आय थिंक बोलता येत नाही, तर तो बोलतो की मी तुम्हाला गाईड करतो, पण तो आपल्याला हातवारे इशारे करून दाखवतो आहे इकडे जा, तिथे वरती जाऊ नका कारण की तिथे 3 जण डेथ झाली त्यांची तिथे वरती पडून, त्यामुळे ह्या साईडला जा बोलतो स्विमिंग करायला तुम्ही बिंदास। तर तो आपल्याला गाईड करतो आहे। तर असं अनोळखी असल्यामुळे थोडी भीती वाटते, बट मी पण सुवासिकला तेच बोललो आहे की थोडं सतर्क राहा, तसं आपण कधी बघितलेलं नाही, भेटलेलं नाही आणि आपण आलो एकतर दुसऱ्याच्या एरियामध्ये ना, त्यामुळे थोडं सतर्क राहावं लागतं, बाकी काय नहीं। गाइज अभी देखो आप व्यू देख के ना पागल होने वाले हो। खतरनाक वाला व्यू आने वाला है, क्योंकि मैं बहुत मतलब जो वीडियो देखे थे मैंने, जहाँ पे फोटो देखे थे ना, वो देख के मैं पागल हो गया। और अभी थोड़ा मेरे यहाँ पे ना शूज थोड़े स्लिप हो रहे हैं क्योंकि ये थोड़ा ढलान वाला एरिया है। बट यार क्या ही खतरनाक व्यू है। बंदा बोलता है बारिश के समय अभी जहाँ पे उतर रहे हैं हम लोग वहां तक पानी रहता है। अभी ये व्यू देखो यार, भाई साहब ये देखो व्यू देखो, देख रहे हो भाई। सुवासिक सांभाळून, ये देखो अल्टीमेट है गाइस, अल्टीमेट है, मतलब खतरनाक। हे वैतरणा डॅममधून येतं आहे पाणी गाईज, आणि हे पाणी कंटिन्यू इथे वाहत असतं 12ही महिने पाणी आहे गाईज, त्याला 12ही महिने। सो गाईज इथे असा सीन आहे की ह्याला आमची भाषा समजत नाही आहे आणि आम्हाला त्याची भाषा समजत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो आहे की तो काय बोलतो तेच कळत नाही, तो इशाऱ्यामध्ये बोलतो आहे आणि आम्ही कन्फ्यूज आहोत भरपूर। तर आता आम्ही जिथे बाईक लावलेली तिथून तो बोलला की तिथे लावू नका, तिथून पुढे घेऊन चला, पाय दुखतील तुमचे। तर थोडंफार मला पण समजतं आहे, चुप के पिक्चर बघितल्यामुळे थोडंफार मला माहिती आहे, बट तो हंबल आहे। तर आपल्याला दाखवतो तो आता रस्ता, तर हा बघा रस्ता आपला, हा चालला आपल्याला पूर्ण माळरान आहे गाईज, हे पूर्ण माळरान आहे। ट्रेक भरपूर करायचा आहे, पाय मजबूत दुखतात गाईज, भयानक पाय दुखतात। ठीक आहे, हा बोलला इथे स्विमिंग करायला भेटेल, बघू भेटलं तर ठीक, नाही तर तोंडाला पाणी तर मारून येऊ कमीत कमी एवढ्या लांब आलो तर त्या धबधब्याचं। सो चला बघूया, थोडं पुढे जातो आणि इथे काय सांगतो तो की तिथे आम्ही जिथे दाखवलं ना तुम्हाला तो एरिया, त्या एरियामध्ये पोहू नाही शकत बिकॉज तिथे 2-3 जण मेलेत। तर तो बोलतो तिथे पोहायला मनाई आहे कारण की डीप भरपूर आहे, तर तुम्ही इकडे या जिथे कमी आहे डीप, तो त्या साईडचा एरिया दाखवतो आपल्याला कमी डीपवाला। तर हा इथूनच आपल्याला घेऊन चालला आहे, काही त्याने पूर्ण गाव उंडागून आणला आणि शेवटी बोलतो का इथे पोहू शकता आता तुम्ही। हाच एरिया होता, आम्ही त्याला तेच बोलतो की ते आम्हाला पोहायला दे, थोडा एरिया सांग चांगला। तो इथं मरणार तिथं मरणार सांगत होता, बट आता फायनली त्याला मी कन्व्हिन्स केलं की बाबा असा एखादा चांगला स्पॉट समजव, आणि पूर्ण गाईज इशाऱ्यामध्ये समजव। त्याला विचारलं की मला स्पॉट समजव कोणता आहे, मग तो बोलला की ठीक आहे ओके बोलला, मला असं थंब केलं। मग तो आता घेऊन येतो आपल्याला, पण लय खाली उतरलो, तिथं 3-4 किलोमीटर गेलेलो गाईज, आणि आता इथे आलो आहे। आणि हा बघा हा व्ह्यू आहे, अलगदा भाई डेंजरस आहे भाई लोग। चला बघू आता, पाण्यात जाऊ, इंस्टा 360 तर पाण्यात टाकू नाही शकणार, घाण सॉरी बघूया चला।
करून एवढं लांबून येऊन असा व्ह्यू बघण्यासाठी डोळे आसुसलेले, आणि फायनली हा व्ह्यू बघायला भेटला ना, फुल चिल यार. फुल मजा येते. हा कसं आहे ना, इथे स्पीड आहे, पाण्याला जास्त स्पीड आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे ना तो जो आपला मित्र आहे ना, तो बोलतो की तिथे तुम्ही पोहू नका तसं मध्ये. त्यामुळे मग आम्ही इकडच्या इकडे ह्या साईडला पोहतोय, त्या साईडला त्या एरियात जाणार आहे मी. बघूया आता, मजा येते. एवढं ट्रॅव्हल करून, एवढं ट्रेक करून हा व्ह्यू बघायला भेटेल ना असं वाटलं नव्हतं. हा बोलत होता की खाली परमिशनच नाही, पण इथे रिलॅक्स करायला भेटलं, मजा आली, मस्त वाटतं आता. तो गाइस फाइनली अभी हम लोगों का सब हो गया. तो अभी एक अपना दोस्त है, उसका नाम तो मुझे मालूम नहीं गाइस, क्योंकि वो बोल नहीं पा रहा ना, सुन नहीं पा रहा. तो अभी इधर गाइड करता है वो अच्छे से सबको, तैरने मत जाओ, यहाँ मत जाओ, वहाँ मत जाओ. तो अच्छा लगता है, मतलब अच्छा गाइड कर रहा है. तो फिर कोई पैसे देते नहीं देते मालूम नहीं, बट मेरे एक इच्छा है तो मैं उसको 100 रुपीज़ दे देता हूँ, क्योंकि ऐसे लोगों को हेल्प करनी चाहिए. तो अगली बार कोई यहाँ पे ये आएंगे, मतलब बोलते ना घूमने के लिए पब्लिक आती है, तो उन लोगों को अच्छे से हेल्प कर पाएगा, राइडर वगैरह लोगों के लिए. इसलिए मैं उसको पैसे दे देता हूँ. सो फायनली गाईज आपलं जसा प्लॅन होता तसा एक्झिक्यूट झालेला आहे, आणि खूप धमाल केली आजच्या राईडला. आणि तो एक आपल्याला नवीन मित्र भेटेल, त्याचं नाव मी जप्पा ठेवलं आहे. तर त्याच्यावर पण खूप एन्जॉय केला मी. आणि आता आपण कसारा घाटातून निघू. आणि होपफुली गाईज माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि इथवर जर ब्लॉग बघितला असेल तर हा ब्लॉग तुमच्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा जेवढ्या जास्तीत जास्त. आणि भेटूया अशा नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड हार्ड, राईड सेफ, टेक केअर गाईज, लव्ह यू, काळजी घ्या, बाय बाय.